कपल्स कोण कोण आहे तुमच्यापैकी? खरं खरं सांगा. अच्छा, तुम्ही कपल आहे, ठीक आहे. कोण तू आहेस आणि ही आहे, ठीक आहे. भाऊ हिला याला माईक दे. हा, तुम्ही दोघेच आहात. हाय हाय, काय नाव आहे भाऊ? रिक्सन. रिक्सन. हे तुमच्या गावचा मिळालाय. तू पण मल्लूच आहेस? अरे, आणि तुला मराठी येते? माझी गर्लफ्रेंड आहे. हा, ते ठीक आहे. एक मिनिट. हे काय लॉजिक आहे? तू काय तो पीके मधला आहेस का की हात पकडला की लँग्वेज ट्रान्सफर होते? हात म्हटला मी. एक मिनिट ऐक. हा जो माईक दिला ना, माईक इथे ठेव आणि हातवारे याने कर. आता तू काय करतोय? त्याच हाताने माईक पण हलवतोयस. ऑडिओ नाही येणार मग त्याच्यात, ठीक आहे? अरे शी काय आहे याच्यात? मुरलींचा हाच प्रॉब्लेम आपल्या देशात. हा, ठीक आहे. रिक्सन, काय मल्लू आहेस तू? मराठी हिच्याकडून शिकलायस की आधी यायची? नाही, जरा थोडं यायचं. तर किती वर्षापासून? हिचं काय नाव आहे? अनघा. हा, किती वर्षापासून डेट करतोय तिला? 1.5 years. 1.5. एकदम लिंक्डइनच ओपन केलं त्याने. 1.5 वर्ष झालं मराठी शिकतोय. अजून किती शिकायची आहे मराठी? त्याच्या आधी बिलकुल मराठी नाही यायची, शून्य मराठी? नो यायचं, पण थोडं फक्त सब्जेक्ट होता असं. सब्जेक्ट? तुमचा एक्सपेरिमेंट चालू आहे का? तुझ्यावर सॉल्ट पेपर टाकते शाळेत सब्जेक्ट. अच्छा, शाळेत कोणत्या शाळेत होतास तू? सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल. मग त्याच्यात हा ठीक आहे. नाही, या डोंबिवलीवर जोक्स नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. अच्छा, डोंबिवलीचा आहेस तू? हो. अच्छा, पण मराठी तो एकच असा छोटासा सब्जेक्ट असतो ना, मग तेव्हा तिथे एवढी नाही यायची. आता एकदम शुद्ध येते. होतो मी. हा, ठीक. मेडल आणायच्या गळ्यात घाला. काय करू आता तुझ्या त्या हायएस्ट मार्क्सचा? हा, ठीक आहे. आता हिच्यावर आल्यापासून किती मराठी शिकलायस? डबल. काय त्याला तिला दे, काहीतरी म्हणायचं तिला. हा, मेरे इज्जत का सवाल है भाई. नाही अशी इज्जत नाही, आपण काढू ती. त्याच्यासाठी वेगळे प्रश्न आहे. ठीक आहे, एखादी म्हण बोल मराठीतली. ये रे पावसा तुला देतो. म्हण आणि गाणी वेगळी असतात. ठीक आहे, आता तुला गाणी काहीच म्हणशील काय? ढगाला लागली कळ. म्हण म्हणजे कसं सांगू तुला? काखीत कळसा गावाला वळसा, ही म्हण आहे, कळते? वार्ता मोठ्या लोंबकळत्या गोट्या. असं काही येतं तुला? नाही. काहीच नाही. तेवढं नाही शिकवलंय, तेवढ्या प्रो लेवलला नाही गेलं. आणि आता तुमचं कसं चाललंय रिलेशनशिप मध्ये? कोणत्या फेजवर आहात तुम्ही सध्या? आता फॅमिलीला सांगायचं आहे. हा, तर ते प्रोसेस आता हे नेक्स्ट काय ते नेक्स्ट वीक नको, उद्यापर्यंत कळेल. हा सांगेल. नेक्स्ट वीकला मीटिंग आहे आणि आतापर्यंत अशी इनफॉर्मल मीटिंग झाली आहे की म्हणजे त्यांना वाटतं की तू तिचा मित्र आहेस. अच्छा, डेट करता हे माहितीच नाही. माहिती होतं, पण ते जरा कास्ट रिगार्डिंग जरा ते. ओ, इंटर कास्ट वाला. तुझ्या घरचे चिल आहेत? नाही. का ग? ते नाश्त्यामध्ये पुरणपोळी नाही घात काय? दे तिला दे. हा, तिलाच दे. ती तुझ्या घरच्यांची तिला मारू दे, तू तिच्या घरचे तुला. हा नका, काय बोलतात तिच्या त्या घरचे? नाही, त्यांना म्हणजे ते अग्री नाही आहेत बिकॉज कास्ट डिफरन्स आहे म्हणून. ठीक आहे, मग आता कसं त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करणार आहात? लेट सी. अजून काही असं मी डिसाईड नाही केलं. काय? ते बघून घेईल तो कसं त्यांना कन्व्हिन्स. अच्छा, त्याचं तो बघेल, तुझं तुला बघ. आणि मग तुझं कसं बघणार आहेस? तू कसं करणार आहेस? माहितीये तुझी आई बाबा घरात कोणाला माहितीये? नाही, माहित नाहीये, बट त्यांना डाऊट आहे बिकॉज रिलेशनशिपच्या आधी आमची 6 वर्षाची मैत्री होती. तर त्यांना माहित आहे की ही विल बी द वन. रिक्सनची फाडली आता. मी ऑफिस मध्ये पण मी बॅकअप असतो. कसं पटवलं आणि ह्याने तुला? ह्याच्या आधी कधी तुझा असा होता बॉयफ्रेंड जो वाईट वाटतंय ना? याच्या आधी कोणत्या रिलीजन मधला होता? नाही, सेम कास्ट मधला. अरे कडक, मग तो का गेला? नाही पटलं आमचं. काय करायचा? हगायचा तो? सांग ना, काय हगायचा तो? नाही पटलंच नाही. पण काहीतरी कोणी ब्रेकअप केलेला? नाही, त्यानेच केलेला. अच्छा, का केलेला? तुला माहिती आहे स्टोरी? माहितीये? अच्छा, ठीक आहे, एकत्र ऐकू आता. हा, म्हणजे त्याला आम्ही ज्या फील्डमध्ये काम करते वगैरे ती आवडायची नाही. ते नाही आवडत. काय ही फील्ड? मी ऍक्च्युली सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट. एवढी घाणेरडी फील्ड?
याच्यात काय प्रॉब्लेम होता त्याला का असं काय विकते सेल्स अँड मार्केटिंग मध्ये तू असू शकतो ना आपण जाणून घेऊया हा काय विकायचीस तू नाही मी मोटर्समध्येच आहे हिंदुस्तान मोटर्समध्ये. मग वाईट तर नव्हतंच ना तो नॅरो माइंडेड होता दगडाखाली राहायचा हे आपण बीप करू हा मग तू तरी एक मिनिट त्यालाच प्रॉब्लेम होता जॉबशी आणि त्यानेच तुझ्याशी ब्रेकअप केला हां हां आणि मग हा रिक्सन कुठे सापडला ॲक्च्युली आमची हा अरे तुला कळलं एवढी मराठी सॉरी हा कुठे भेटला हा रिक्सन आम्ही बॅडमिंटनमध्ये एकत्र होतो. हा हा तर तेव्हा आमची फ्रेंडशिपच होती. मग तुम्ही असे बट ढल गया दिल. हा बट तो बेस्ट फ्रेंड असल्यामुळे मी त्याला अच्छा हा सगळं तुझा बेस्ट फ्रेंड होता हां लाज वाटते का रे म्हणजे ज्या खांद्यावर तू रडायचीस कळलं ना पुढचं माहिती आहे तुम्हाला हा हा मग बेस्ट फ्रेंड होता एक मिनिट हा जेव्हा तो होता तेव्हा हा बेस्ट फ्रेंड होता हो 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 बाई याला बाहेर सोडून या हा रिक्सनला दे रिक्सन काय गेम खेळलास बाबा तू अनघा बरोबर काय गेम नाही आम्ही डबल्स खेळलो. डबल्स म्हणजे टोटल 4 प्लेअर असतात दोन एक साईड एक कोर्टमध्ये मी होतो आणि ही होती आणि ऑपोनेंटमध्ये फुल स्मॅश. कडक वापर केला स्कॉकचा गोपीचंद निघाला भाऊ आपला अच्छा आणि आता जर तुम्ही लग्न केलं होपफुली कराल करणार करणार माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी तर कोणत्या पद्धतीने कराल फर्स्ट मध्ये नंतर ह्याची पद्धत हे जे म्हणतील आता ते अनघाला दे अनघाने असं बघितलं लाऊड अनघा तुला काय वाटतं पहिली कोणती पद्धत नाही मला हे काहीच नाही वाटत हां, हां. आहे. मी जो त्याच्या फॅमिलीचं रिॲक्शन आहे तर मला असं वाटतं कोर्ट मॅरेजच होईल. आधी त्याला थोपाडीत मारतील मग आम्हाला साईन करायला जायचं पण मला एक शेवटचा प्रश्न विचार रिक्सनच होतं ना हो. रिक्सन ब्रेसेस आहेत ना तुझे हो. हे कधीपासून आहेत 1.5 वर्ष झाले. ते पण 1.5 वर्ष मग अनघा काही त्रास अरे 2 वेगळे प्रश्न आयुष्यात काही त्रास आहे का हिच्याबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते तुला केअरिंग आहे आणि हेल्पफुल सपोर्टिव्ह आहे main तरी. असा काय काळ आलेला ज्याच्यात तिने सपोर्ट केला होता? किती पैसे खाल्लेस तिचे पैसे वगैरे नाही पण इन पर्सनल लाईफ ॲज प्रोफेशनल लाईफमध्ये पण खूप सपोर्टिव्ह आहे. तू पण सेल्स मध्ये आहेस का नाही शिपिंगमध्ये. म्हणजे तू शिपवर असतोस नो आमचाच शिप आहे आम्ही शिप ओनर्स आहे. अरे तू मोठा माणूस आहेस म्हणजे श्रीमंत आहेस तू असं नाही मिडल क्लास आहे. काय आहे मिडल क्लास आहे आणि तुमचे शिप्स आहेत हो म्हणजे मी कंपनीमध्ये काम करतो त्यांचा शिप आहे म्हणजे जे शिप ओनर. यानं याच्याशी नको करू लग्न एक मिनिट तुमची कंपनी म्हणजे ती बॉसची कंपनी तू काम करतोस हो हो 2-4 मुली प्रेमात पडलेल्या तुझ्या ती त्याच्याशी ब्रेकअप करणार होती ए तू अशी मल्लू मला रिक्सन पाहिजे मग तू म्हणाला ती बॉस आहे हट रे हा मग कसा सपोर्ट केलाय शिपवाल्या कंपनीमध्ये तिने करिअर वाईज तुला कधी पण असं बॉस फायरिंग म्हणजे मला ते सॅड वाटायचं तुम्ही शेअर करत होते सपोर्टिव्ह म्हणजे तू कशा टॅकल करू शकतो ते आणि जे मिस्टेक्स तू केले ते नको. काय मिस्टेक करतो काय करतोस शिपची दोरी कापून येतोस का मग ती वल्लव रे नको याच्यासाठी टाळा का